घरामध्ये जर भांडणं होत असतील, मग कोणाचे होतात? जास्त करून सासू सुनाची भांडणं होतात असं मी ऐकून आहे। मग घरामध्ये जर भांडणं होत असतील तर मौनाने कलहाचा नशे, मौन धारण करा, भांडणं होणार नाही। घरामध्ये सासू सुनाची भांडणं होऊ नये त्याच्यासाठी मी तुम्हाला एक औषध सांगते। सांगू का? फुकटचं औषध आहे आणि ते औषध जर तुम्ही प्रयोग केला त्या औषधाचा आणि जर भांडणं झाली तर माझ्याकडून 1 लाख रुपये घेऊन जा। फुकटचं औषध आहे, फुकटचं सांगू। घरामध्ये सासू सुनाची भांडणं, आता बघा तुम्ही, जर समजा जाळ व्हायचं असेल तर अगोदर धूर वगैरे काहीतरी येतोच, बरोबर? तसं भांडणं व्हायचं असेल तर अगोदर समजतंच की बाबा। मग ज्यावेळेस असं भांडणं सुरू होतील त्यावेळेस काय करायचं? फक्त एक स्वच्छ प्याला घ्या, त्या प्याल्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या, 1 घोट सासूला द्या आणि 1 घोट सुननी घ्या, भांडणं होणारच नाहीत। झाली तर माझ्याकडून 1 लाख रुपये खरंच घेऊन जा। फक्त पथ्य एक आहे की जोपर्यंत भांडणं होत नाहीत तोपर्यंत तो घोट गिळायचा नाही, भांडणं होत नाहीत तोपर्यंत घोट गिळायचं नाही, एवढं पथ्य वर काय, पथ्य सांभाळायचं। मला सांगायचंय काय? मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे। विठाला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण त्या निमित्ताने आलेलो आहोत। खऱ्या अर्थाने जन्म घेणं माणसाच्या हातामध्ये नाही। जन्म घेणं आपल्या हातामध्ये आहे का? नाही। मरण आपल्या हातामध्ये आहे का? अजिबात नाही। पण कसं जगायचं हे तरी आपल्या हातामध्ये आहे ना। जगण्यावरती माणसाचं मरण अवलंबून असतं, लक्षात घ्या। आणि शेवटी मेल्यानंतर आपल्या सोबत येणार आहे काय येणार आहे? काही येणार नाही। फक्त आपण एखादेशे 2 शब्द चांगले बोलले, आल्याबरोबर जय हरी घातला, आल्याबरोबर काय चालले, बरं आहे का, एवढंच फक्त आपल्या सोबत येणार आहे। आपण जीवनामध्ये जेवढं काय चांगलं केलंय, परमार्थ केला असेल, चांगलं कर्म केलं असेल, तेच फक्त आपल्या सोबत, बाकी आपल्या सोबत काय येणार नाही। आता हे कीर्तन ऐकलेलं तुमच्या सोबत येणार आहे, आता हे 2 तासाचं कीर्तन ऐकलेलं तुमच्या सोबत येणार आहे ना, कारण हे शाश्वत आहे। तुम्ही जे काही चांगलं कराल तेच तुमच्या सोबत येणार आहे। त्यामुळे आपल्या जीवनात आपल्या हातून आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण मरताना फक्त तेवढंच आपल्या सोबत येणार आहे। त्यामुळे आपल्या हिताच्या ठिकाणी आपण जागं राहिलं पाहिजे। महाराज सांगतात की जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत, महाराज म्हणतात की धन्य माता पिता तयाची। महाराज त्या मुलांना धन्यता देत नाहीत तर धन्यता कोणाला देतात? त्यांच्या माता पित्यांना देतात, बरोबर? आज कीर्तन झालं, आज आपण एवढं नियोजन केलं, आपण नामसंकीर्तन केलं, एखादी चांगली गोष्ट केली असेल तर यातून समजून जाते की आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती चांगले संस्कार केलेले असतील, की अशी काही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आली की कीर्तन ठेवलं पाहिजे, म्हणजे आपल्या आईवडिलांनी आपल्याला चांगले संस्कार केले, त्या दिशेने आपली वाटचाल आहे। कारण ज्या घरामध्ये संस्कार आहे, ज्या घरामध्ये पुण्य आहे, अशाच घरामध्ये कीर्तन होत असतं, कोणाच्याही घरामध्ये कीर्तन होत नसतं। महाराज सांगतात भाग्यवंता घरी भजन पूजन। पण तुम्ही जरी एवढं सगळं चांगलं केलं असलं तरी महाराज काय म्हणतात, धन्यता तुम्हाला नाही तर तुमच्या आईवडिलांना, धन्य माता पिता तयाची। पण या ठिकाणी 4 विकल्प आहेत। काही लोक जागी आहेत पण त्यांना हित कळत नाही, काहींना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत, काहींना हितही कळत नाही आणि ते जागेही राहत नाहीत, पण काहींना हित कळतं म्हणून ते जागे राहतात। बघा तुम्ही, काहींना हितही कळत नाही तो जागाही राहत नाही, म्हणजे कीर्तनात जरी बसलेला असलं तरी मोबाईल मध्ये मुंडकं घातलेलंच असते, बरोबर? कीर्तनात जरी बसलेलं असलं तरी पण झोप येते कीर्तनामध्ये, म्हणजे हित माहिती आहे पण हिताच्या ठिकाणी जागा नाहीये। आणि काही लोक हितही कळत नाही, जागेही राहत नाही, म्हणजे ती लोक असं म्हणतात की पुण्य म्हणजे भूलताप आणि पाप म्हणजे धमकी, हा महाराज लोकांचा धंदा आहे। अरे धंदाच आहे, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे महाराज म्हणतात। म्हणून काही लोक आयुष्य असंच घालवतात दुसऱ्यांची टिंगल करण्यामध्ये, दुसऱ्यांची मस्करी करण्यामध्ये, पण त्यांना हित कळत नाही आणि तो त्या हिताच्या ठिकाणी जागाही राहत नाही। पण एक वर्ग असा आहे ज्याला हितही कळतं आणि तो जागाही आहे, म्हणून महाराज म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता। कीर्तन हे
कीर्तन हे नेहमी लक्षार्थाने ऐकलं पाहिजे. कीर्तन जर तुम्ही वाच्यार्थाने ऐकलं तर ते तुम्हाला समजणार नाही. कीर्तन मी कसं सांगते हे ऐकू नका, मी काय सांगते तुम्हाला हे ऐका, तर ते तुम्हाला समजेल. म्हणजे लक्षार्थाने ऐकलं तर. आता या ठिकाणी महाराज म्हणतात की तुम्ही जागं राहिलं पाहिजे. मग जागं राहायचं म्हणजे काय? रात्रीचं झोपायचं नाही असा अर्थ होतो का? जागं राहायचं म्हणजे काय? मी तुम्हाला उदाहरण देते. जर समजा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला तर तो काय कधी खाली बसतच नाही का? बसतो ना. पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहणं म्हणजे काय? तर उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे. तसं जागं राहायचं म्हणजे काय? तर परमार्थ करण्यासाठी तत्पर राहा असं महाराजांना सांगायचं. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता. म्हणून हे महाराज फक्त याच ठिकाणी नाही, बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला जाग करण्याचं काम केलेलं आहे. मोठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ. ज्यांच्यासाठी चालले तेच कालवा करते ती बघा लेकर. त्यांच्यासाठी तर चालले नाही एवढं याला, बरोबर. लहान लेकर आहेत. तर जागं राहायचं. जागं राहायचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचंय. कोण म्हणतं आपण जागे नाही? आपण पण जागे आहे, पण कशासाठी? प्रत्येक जणाची धडपड चालू आहे, प्रत्येक जण जागा आहे, पण कशासाठी? महाराज म्हणतात वाढावे संतान, ग्रही व्हावे, धनधान्य ल्यावे, खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. बस संसारामध्ये सगळ्या गोष्टी खायला ल्यायला चांगल्या मिळाल्या की बस. मग त्यासाठी आपण सगळे जागे आहेत. कोण म्हणतं आपण जागे नाही? प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं, प्रत्येकाला असं वाटतं का की आपण गरीब असावं, प्रत्येकाला असं वाटतं आपण श्रीमंत असावं, प्रत्येकाला असं वाटतं आपण धनवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण पुण्यवान असलं पाहिजे, प्रत्येकाला असं वाटतं आपल्याबरोबर कोणाची भांडण तंटे नसावीत आणि आपली कोणासोबत नसावीत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कोणाची भीती नसावी. पण महाराज सांगतात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला भांडण तंटे टाळायचे असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागतं. कारण मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे, आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. मौनाने कलहाचा नाश आहे. घरामध्ये जर भांडणं होत असतील मग कोणाचे होतात? जास्त करून सासू सुनाची भांडणं होतात असं मी ऐकून. मग घरामध्ये जर भांडणं होत असतील तर मौनाने कलहाचा नाश आहे. मौन धारण करा, भांडणं होणार नाही. घरामध्ये सासू सुनाची भांडणं होऊ नये त्याच्यासाठी मी तुम्हाला एक औषध सांगते. सांगू का? फुकटचं औषध आहे. आणि ते औषध जर तुम्ही प्रयोग केला त्या औषधाचा आणि जर भांडणं झाली तर माझ्याकडून 1 लाख रुपये घेऊन जा. फुकटचं औषध आहे, फुकटचं. सांगू? घरामध्ये सासू सोनाचे भांडणं. आता बघा तुम्ही, जर समजा जाळ व्हायचं असेल तर अगोदर धूर वगैरे काहीतरी येतोच, बरोबर. तसं भांडणं व्हायचं असेल तर अगोदर समजतंच की बाबा. मग ज्यावेळेस असं भांडणं सुरू होतील त्यावेळेस काय करायचं? फक्त एक स्वच्छ प्याला घ्या, त्या प्याल्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या, 1 घोट सासूला द्या आणि 1 घोट सुननी घ्या. भांडणं होणारच नाहीत. झाली तर माझ्याकडून 1 लाख रुपये खरंच घेऊन जा. फक्त पथ्य एक आहे की जोपर्यंत भांडणं होत नाहीत तोपर्यंत तो घोट गिळायचा नाही. भांडणं होत नाहीत तोपर्यंत घोट गिळायचं नाही, एवढं पथ्य. बरं का? पथ्य सांभाळायचं. मला सांगायचंय काय? मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, उद्योगाने दारिद्र्याचा नाश आहे, आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. विठाला 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 विठाला. हो,
पण जागे राहण्याची सुद्धा एक मर्यादा आहे की माणसाने कधी जागे राहिलं पाहिजे. जागी राहण्याची सुद्धा मर्यादा सांगितलेली आहे. दिवा विझून गेला, आता तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? चोर पळून गेले, आता सावध राहून काय उपयोगाचं आहे का? तसं वेळ निघून गेली, आता जागं राहून काही उपयोगाचं नाही. काही लोक जागी राहतात पण वेळ निघून गेल्यानंतर जागं राहून काय उपयोगाचं? बघा तुम्ही, मी नेहमी एक हास्यास्पद सांगत असते. एका माणसाचं घर पेटत असतं आणि घर पेटत असताना त्याची मुलं त्याला बाहेर बोलवतात, बाबा घर पेटतंय बाहेर या. नाही अगोदर टिकावा ना. अहो पण बाबा घर पेटतं. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझे केस काय उगं म्हणून पिकल्यात का? एक टिकावा ना. अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विजू. म्हणजे काय लोक जागी राहतात पण वेळ निघून गेल्यानंतर, हे जसं हास्यास्पद आहे तसं परमार्थ केला पाहिजे. पण कधी? तरुण वयात का म्हातारपणात? काय लोकांनी तर परमार्थ हे सगळं म्हातारपणावर ढकलून दिले हो. परमार्थ केला पाहिजे पण कधी केला पाहिजे? तरुणपणात. लोकांना जर म्हटलं का हो घालामाळ, ते म्हणतात हे काय आमचं वय का? बघू म्हातारपणात. मग म्हातारपण नाही चाललं तर काय करायचं? आता कोणाची गॅरंटी देता येते काय? एका क्षणाची नाहीच. म्हातारपण आलं तर काय करणार? परमार्थ कधी करणार? अहो जोपर्यंत आहात तोपर्यंतच परमार्थ करून घेतला पाहिजे. आपल्या हातात जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. याचा अर्थ असं नाही की म्हाताऱ्या माणसाने परमार्थ करायचं नाही, असं म्हणत नाही मी. माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही परमार्थ करून म्हातारे व्हा, पण म्हातारे झाल्यावर परमार्थ करू नका.